नमस्कार मित्रांनो, दिव्याखाली अंधार असं आपण शाळेमध्ये असताना एक म्हण आपल्याला शाळेमध्ये शिकवली गेली, त्याचा तुम्हाला पुरावा दाखवतो. जर तुम्हाला आपल्या मुलांना कधी अशा प्रकारच्या म्हणी प्रत्यक्षात दाखवायची गरज पडली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला जगाच्या नकाशात दाखवता येईल. तुम्हाला दाखवतो बघा, तिकडून ते लाईट बंद आहेत, 1 नंबर 2 नंबर, माझ्या डोक्यावर पण बघा 3 4 5 6 7 8 बरं का. वरून ती मेट्रो चालली बरं का, ही मेट्रो चालली बघा. आणि इथे हे खांब आहेत मोठे, हे खांब लाईटीचे असताना सुद्धा इथे नवीन खांब टाकले बरं का. याला म्हणायचं अर्बन स्ट्रीट. आणि अर्बन स्ट्रीट म्हणजे काय तर 1000-1500 कोटीचा धुळा करायचा, त्यासाठी असे वर खांब असताना परत खांब लावायचे. त्या खांबाची अवस्था काय तर हे सगळे बल्ब बंद आहेत बरं का. पैशाचा कसा चुराडा करायचा बघा. आता ह्याला म्हणायचं अर्बन स्ट्रीट. आता तुम्ही इकडे बघा, कोण माणूस दिसतो लांबपर्यंत तुम्हाला, चालायला कोणी नाहीये. इकडे बघा, इकडे सुद्धा चालायला कोणी नाहीये बरं का. अर्बन स्ट्रीट कशाला म्हणतात माहितीये का, ह्या पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कधी कळलेलेच नाही की ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ खूप असते, लोकांचं जाण्या येण्याचा गर्दी खूप असते, अशा ठिकाणी जे रस्ते उभे केले जातात त्याला म्हणतात अर्बन स्ट्रीट. आता इथं फुटपाथ तयार केला एवढा मोठा, चालायला माणसंच नाहीत, इकडेही नाही आणि तिकडेही नाही. जिथे माणसं आहेत तिथं फुटपाथ नाहीत, आणि जिथं फुटपाथ आहेत तिथं माणसं नाही. जिथे सगळे रस्ते मोकळे पाहिजेत हे बरं का, ह्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. हे बीआरटी बघा, अर्ध्या तासानंतर कधी बीआरटी येणार. हा मधला रस्ता मोकळा आहे, हा जो रस्ता अजून ऐसपैस आहे तोही यांनी छोटा केलेला आहे. मध्ये बघा हे झाडं लावण्यासाठी ठेवलेले आहे. हे काय आजूबाजूला ही सगळी झाडच झाडं येतं. मोठी नैसर्गिक झाडं असताना छोटी झाडं परत आणायची, त्यात ती लावायची, त्यात सुद्धा पैसे खायचे. अशा प्रकारे महानगरपालिकेनं दिव्याखाली अंधार करत करत बरं का आपले काळे कर्म झाकत झाकत बसलेल्या धक्कादायक बातमी आहे. 28,000 कोटीचं पालिकेवर कर्ज आहे. 9,000 कोटीच्या ठेवी मोडून प्लस 28,000 कोटीचं कर्ज, म्हणजे प्रत्येक करदात्याला या ठिकाणी जवळपास 10 लाख रुपयाचा भुर्दंड आहे. आणि हे या पालिकेच्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना सराई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने आम्ही असा काही धडा शिकू की लाईफ टाईम त्यांना जेलमध्ये राहावं लागेल. आणि असा जो काही दिव्याखाली अंधार पाडत चाललेत ना, त्याच्यात असा काही उजेड पाडू की त्यांना दिवसा तारे दिसतील आणि ते आयुष्यभर जेलमध्ये दिसतील. धन्यवाद.